महासत्ता हा शब्द जिथं सत्ता येते ना तिथं काहीतरी गडबड असते की आपण खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या आपण मागच्या काही वर्षामध्ये गमावलेल्या आहेत. तर हा जो बॅलन्स साधायचा असेल तर गव्हर्नमेंट म्हणून काय करायला पाहिजे? की एक नंबरचं राज्य आज 13व्या नंबरला कसं जाऊ शकतं? तर आपल्या देशामध्ये जे काही एक नॅरेशन केलेलं आहे सेट एकदम किंवा इथं मोदी पाहिजे, हा नरेटिव्ह मला मान्य नाही. प्रामाणिकपणे मी सांगतो की हेच असल्यामुळेच देश विकसित होईल असं नाही. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा आपला मुलाखतीचा जो विशेष कार्यक्रम आहे. त्यामध्ये आज आपण महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट म्हणून जे ग्रुप आहे त्याच्याशी संलग्न असलेले आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची, म्हणजे कॉर्पोरेट जगतामध्ये अनेक कंपन्या ज्या आहेत त्यांना एक सल्लागार म्हणून जे काम करतात आपले पुण्याचे सचिन इटकरजी माझ्यासोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. इलेक्शन झालेलं आहे, सरकार केंद्रामध्ये बसलं आहे. अनेकांची इच्छा भारतातल्या अशा लोकांची होती किंवा एक प्रचाराचा भागसुद्धा असू शकेल की 5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे. 2047पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचं, तिसरी जगातली महासत्ता बनवायचं आणि त्या अनुषंगानं आपला एक प्रचाराचा अंग आपल्याला बघायला मिळाला. भारतामध्ये विकासाचा वेग आहे का, तो दिसतोय का, मतांतरात. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी ज्यावेळी महाराष्ट्रातल्या 35 लोकसभामध्ये फिरलो आणि ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये मी जात होतो त्यावेळेस मला अतिशय प्रामुख्यानं ही बाब नमूद करायची आहे की त्या ठिकाणी मी लोकांना, ज्यावेळेस लोक मला म्हणायचे की आम्हाला सांगायचे की इथं विकासच नाही, आम्हाला रोजगार नाही, त्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारायचो की अरे तुम्हाला रस्ते दिसत आहेत का, तुम्हाला रेल्वे दिसत आहेत का, तुम्हाला विमानं दिसत आहेत का, तर हे विकास नाही आहे का? तर त्यांचं जे उत्तर होतं ते फार विचार करायला लावणारं होतं आणि त्याच्या संदर्भात मला कुठल्या आर्थिक विषयाचे जे अभ्यासक आहेत किंवा प्लॅनिंगच्या मध्ये काम करणारी लोक आहेत, सरकार आहे, इथं त्याच्या संदर्भात कुठं काय होताना दिसत नाही. लोकांचं उत्तर असं होतं की आमच्या खिशात पैसे कुठे आहेत, रस्ता आलाय पण त्याच्यावर गाडी पळवायला आमच्याकडे गाडी घ्यायला पैसे नाहीत आणि समजा आम्ही गाडीत बसलोच तर आम्हाला टोल देणं परवडत नाही. म्हणजे असे अनेक, गाडीत पेट्रोल टाकायचं तर ते परवडत नाही. यासारखे उत्तर त्यांच्याकडून येत होती आणि त्याच्यातून एक लक्षात येत होतं की विकास होतोय का, तो होतोय. मग कुणी म्हणेल 5% लोकांचा होतोय, कोणी म्हणेल 10% लोकांचा होतोय. पण उरलेले जे 95% 90% लोक आहेत त्यांना आपण ह्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये जागतिक महासत्ता जी 3ऱ्या क्रमांकावर आपण नेणार आहे त्याच्यामध्ये सामावून घेणार आहे की नाही, या संदर्भात काय धोरण आहेत. येणारं नवीन जे सरकार आता बसलं आहे केंद्रामध्ये, पुन्हा मोदी आहेत पंतप्रधान, तर त्यांच्यासमोरचे आव्हानं काय आहेत, या अनुषंगानं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही कसं बघता या नवीन सरकारकडे? दीपकजी, सर्वप्रथम मी आपले खूप खूप आपलं अभिनंदन करू इच्छितो, कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 48 मतदारसंघामध्ये आपण त्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन लोकांचा कल जाणून घेतला होता आणि आपला जो काही कल आपण त्यावेळेस फॅक्ट्स आणि फिगर जी काही आपल्या इंटरव्ह्यूजमधून त्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रासमोर ती मांडली, तर सगळ्यात चांगला एक्झिट पोल हा आपला होता. कारण अनेक मतदारसंघामधले निकाल हे आपण ज्या पद्धतीने तिथलं जनमानस जाणून घेतलं होतं त्याच्याशी सुसंगत लागलेले आहेत. आता नवीन सरकार स्थानापन्न झालेलं आहे, हे पुन्हा एकदा म्हणजे 10 वर्षानंतर हे आता एक कोल्युशन गव्हर्नमेंट म्हणून आता आपल्यासमोर आलेलं आहे. कारण मागची 10 वर्ष हे पूर्णतः भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या स्वतःच्या बहुमताचं सरकार होतं. आता ते काही पक्षांना सोबत घेऊन कोल्युशन गव्हर्नमेंट जे मनमोहन सिंगांनी चालवलं, त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयींनी चालवलं,
त्याच्या अगोदर देवेगौडा, इंदर कुमार गुजराल आणि नरसिंहराव. तर त्या एरामध्ये थोडासा आपल्याला त्याचा एक फ्लॅशबॅक मी सर्वप्रथम आपल्यासमोर मांडू इच्छितो. आणि मग आपण जो प्रश्न विचारला आहे त्या अनुषंगाने माझ्याकडे जे काही जो काही स्टॅटिस्टिक डेटा आहे त्या अनुषंगाने मी आपल्या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छितो. खरं तर बदलांचा आजचा जर आपण संपूर्ण काळ पाहिला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की बदलांचा वेग हा प्रचंड आहे जगभरामध्ये आणि भारत त्याला अपवाद नाही. भारत हा जगामध्ये आता 5वी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आलेला आहे आणि लवकरच तो 4थी, 3री, कदाचित 41 वर्षानंतर 2री अर्थव्यवस्था म्हणून हा जगासमोर येणार आहे. कारण हे मार्केट ड्रिव्हन आता इकॉनॉमी आहे आणि सगळ्या जगाचं भारताकडे लक्ष आहे. 140 कोटीचं पॉप्युलेशन असलेला हा देश हा सगळ्या जगाच्या दृष्टीने एक मार्केट म्हणून उदयाला येतो आहे. त्याच्यामुळे याचे ड्रायव्हिंग फोर्सेस खूप वेगळे आहेत आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहेच देशाला समृद्ध करण्यासाठी, विकसित करण्यासाठी. परंतु एक जागतिक बदलाचा पण आपण थोडासा ह्याच्यामध्ये काय सहभाग आहे तो जाणून घेतला पाहिजे. या देशामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये जे काही बदल झालेत ते बदल हे मागच्या जवळपास 100-150 वर्षामध्ये जे बदल झाले त्याच्यापेक्षा खूप वेगाने बदल झालेले आहेत. आणि पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये जे काही बदल या देशात होतील ते बदल या देशामध्ये झालेल्या मागच्या 200-250 वर्षामधल्या बदलांपेक्षा वेगवान बदल असतील. हा एक बदलांचा एक आपण वेग लक्षात घेतला पाहिजे. या देशामध्ये 1984 साली राजीव गांधी पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस त्यांनी या देशाचं नेतृत्व स्वीकारलं तर त्यावेळेस त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर एक सॅम पिट्रोडांसारखे एक अमेरिकेमध्ये ज्यांनी टेलिकॉममध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्समध्ये अनेक पेटंट्स मिळवली होती, एक संशोधक म्हणून जगभरात नाव होतं, त्यांची भारत सरकारचे सल्लागार म्हणून नेमणूक केली आणि त्यांनी टेलिकॉम रेव्होल्यूशन या देशामध्ये सर्वप्रथम आणण्याचा त्यावेळेस मानस केला आणि तो पूर्णत्वाला नेला. हा 1984 ते 89चा काळ. त्याच्यानंतर जागतिक आर्थिक मंदीचा फटका देशाला प्रचंड बसला. आपली इकॉनॉमी ही अतिशय वेगाने घसरली आणि मग 1991 साली नरसिंहराव या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी एक अतिशय सुज्ञ निर्णय, जसा राजीव गांधींनी सॅम पिट्रोडांच्या बाबतीमध्ये घेतला होता की त्यांना सल्लागार म्हणून आणायचा, तसंच नरसिंहरावांनी मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ ज्यांनी वर्ल्ड बँकेमध्ये काम केलं होतं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये काम केलं होतं, ज्यांना जगभरामध्ये एक अर्थतज्ञ म्हणून मान्यता होती आणि अतिशय स्कॉलर इकॉनॉमिस्ट म्हणून जगभरामध्ये ज्यांचं नाव होतं, त्यांनी अर्थमंत्री म्हणून या देशाचं त्यांना विनंती केली की तुम्ही अर्थमंत्री व्हा आणि एक इकॉनॉमिस्ट जागतिक मान्यतेचा या देशाचा अर्थमंत्री झाला. तो अतिशय कठीण काळ होता देशाच्या दृष्टीने, मेक ऑर ब्रेक अशी सिच्युएशन होती. आणि मग मनमोहन सिंगांनी एक नवीन धोरण आणलं. ते धोरण होतं लिबरलायझेशनचं. ग्लोबलायझेशन आपण पूर्ण त्यावेळेस वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन झाली होती आणि भारताने त्याचं सदस्यत्व घेऊ का घेऊ नये असं देशात घमासान असताना मनमोहन सिंगांनी ठरवलं ग्लोबलायझेशन झालं पाहिजे, लिबरलायझेशन झालं पाहिजे आणि आर्थिक ह्याच्यावर लायसन्स राज हे पूर्णतः संपवलं पाहिजे. हे त्यांचे क्रांतिकारी निर्णय होते. 91 साली त्याला प्रचंड विरोध झाला, पण त्यांनी ज्या म्हणजे वेगाने हे लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन भारताला त्या प्रवासाकडे ते घेऊन गेले आणि मग त्याची चांगली फळं ही आत्ता आपण सध्या पाहतो आहोत. तो कठीण काळ होता. 95 साली पुन्हा देश अस्थिरतेकडे राजकीयदृष्ट्या हे झाला. 96 साली आपण 96 ते 98, 99 या काळामध्ये 3 वेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, पण आपला आर्थिक दर हा वाढतच होता. आणि मग 99 साली अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. ते स्थिर सरकार होतं आणि मग कोल्युशन गव्हर्नमेंट होत्या. ह्या सगळ्या कोल्युशन गव्हर्नमेंट होत्या. पण आर्थिक स्तरावर जे मनमोहन सिंगांनी एक पाया या देशात घालून दिला, म्हणजे मी तर म्हणेल की खऱ्या अर्थानं आर्थिक क्रांतीची सुरुवात ही मनमोहन सिंगांपासून झाली. एक प्रश्न फक्त विचारतो याला जोडून आहे. बऱ्याचदा सरकारने जे निर्णय घेतलेले असतात ते पंतप्रधानांच्या नावानं चर्चेला येतात. बरोबर. आत्तापर्यंत PV नरसिंहरावांना नेहमीच पाठीमागं ठेवलं गेलं. खरं तर ते लीडर होते या सरकारचे. निश्चित मनमोहन सिंगांनी कदाचित ती आयडिया जनरेट केली असेल, सगळं केलं, पण ते निभावून नेणं, बरोबर, जे लिडरशिप करणं आपण ज्याला म्हणतो, ती नरसिंहरावांनी केलीच. त्याचं क्रेडिट नरसिंहरावांना कमी मिळतं असं मला वाटतं. तुम्ही कसं बघताय? यस, त्यांच्यावर थोडा अन्याय झालाच, कारण ते खूप विद्वान होते. म्हणजे त्यांना जवळपास 21 भाषामध्ये ते संवाद करू शकतील अशा प्रकारची विद्वत्ता नरसिंहरावांची होती.
आणि त्यांनाही जागतिक बदलाचं भान होतं, म्हणून त्यांनी मनमोहन सिंगांना अर्थमंत्री केलं. पण निश्चित श्रेय त्यांचं आहे लीडर म्हणून. पण मनमोहन सिंगांनी ज्या काही त्यांचा सगळा आंतरराष्ट्रीय अनुभवाचा वापर करून ही इकॉनॉमी जी अतिशय वाईट अवस्थेत होती तिला एक उभारी देण्याचं काम केलं. त्याच्यासाठी आणि योजना तयार केल्या. योजना तयार केल्या, जो लॉंग टर्म एक प्लान केला. आपण एक 1995 साली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे जागतिक व्यापार परिषद आहे त्याचे आपण सदस्य झालो. त्या सदस्य झाल्यामुळे आपल्या कंपन्यांना सगळ्या जगाची दारं उघडली गेली. परदेशी कंपन्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये येऊ शकल्या. लायसन्स राज संपल्यामुळे एक झालं की प्रत्येक सेक्टरमधल्या मल्टीनॅशनल कंपन्या या देशामध्ये त्यांनी त्यांच्या ऑफिसेस सुरू केली, त्यांच्या कंपन्या सुरू केल्या. आज आपण पुण्याच्या ज्या आजूबाजूला जी प्रगती पाहतो, म्हणजे तुम्ही 1995 पूर्वीचं पुणे हे तुम्हाला काही यूट्यूबच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल, पण औद्योगिकदृष्ट्या पुणे कधी समृद्ध झालं तर 95 नंतर या ठिकाणी प्रचंड ग्रोथ झाली. मग चाकण इंडस्ट्रियल इस्टेट असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल, शिरवळ असेल, आणि फक्त इथेच नाही, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, मुंबईच्या आजूबाजूला अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांचे ऑफिसेस, त्यांची कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी सुरू केलं. आणि खरं तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या देशामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी सगळ्यात मोठी गरज काय असेल तर या ठिकाणी नवीन रोजगारांची निर्मिती जर करायची असेल तर नवीन बिझनेसेस आले पाहिजेत. आणि आपण पाहिलं असेल 95 पासून म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी वेव्ह आली, आज ग्रामीण भागातली मुलं, आज आपण अमेरिकेमध्ये पाहतो, आज महाराष्ट्रातलं एकही गाव असं नसेल की तिथला एखादा माणूस परदेशात नाही. आणि हा बदल कधी घडला तर हा 95 नंतर घडलेला आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची रेव्होल्यूशन आपण 95 नंतर अनुभवली. म्हणजे ज्याची जे रोपटं हे राजीव गांधींच्या काळामध्ये लागलं गेलं, त्याला फळं खाली आली 95 काळात, ज्यावेळेस आपण आर्थिक उदारीकरणाची भूमिका ज्यावेळेस घेतली, त्यावेळेस आपल्या इथून अनेक ग्रामीण भागातली मुलं ही इंजिनियर्स झालेली किंवा वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये ज्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्यांना संपूर्ण जगाची दारं उघडी झाली. आणि आज लाखो तरुण हे अमेरिकेमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, गल्फमध्ये आहेत, आणि ते अतिशय चांगलं काम करत आहेत. तर ही रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंटला जर उत्तर काय असेल, एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला बिझनेसेस फ्रेंडली एन्व्हायरमेंट ह्या देशामध्ये क्रिएट केलं पाहिजे. ते त्या काळापासून सुरुवात झाली. नंतर वाजपेयींनी तोच अजेंडा पुढे नेला अतिशय अग्रेसिव्हली. नंतर पुन्हा 2004 साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. 10 वर्षामध्ये तो ग्रोथ रेट हा 6% आसपास गेला. आणि मनमोहन सिंग 14 साली ज्यावेळेस पंतप्रधान पदावरून पायउतार झाले त्यावेळेस आपला ग्रोथ रेट हा 6.5% होता आर्थिक विकासाचा, जो जगाच्या तुलनेमध्ये खूप चांगला होता. आणि त्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला खूप चांगली उभारी आली. 2014 साली नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांना संपूर्ण बहुमताचं सरकार 10 वर्ष चालवायला मिळालं. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक विकासाला चालना दिली. अनेक नवनवीन सेक्टर्समध्ये, जसं की आपण आत्ता रिसेंटली युरोपियन युनियनसोबतचा आपला करार असेल किंवा अमेरिकेसोबतचे किंवा जपानसोबतचे किंवा चीनसोबतचे जे काही आर्थिक करार झालेले आहेत, त्यातून खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट्स ह्या देशामध्ये आल्या. आता इथून पुढचा जो काळ असणार आहे तो आव्हानांचा काळ असणार आहे. याला कारण एकच आहे की पुन्हा एकदा एक जागतिक आर्थिक मंदी आपल्याला त्याची ऑलरेडी सुरुवात ही अमेरिका आणि डेव्हलप कंट्रीजमध्ये झालेली आहे, आणि त्याचा परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे इथून पुढे हे नवीन सरकार जे स्थानापन्न झाले त्याला आपण निश्चित शुभेच्छा देऊया या चॅनलच्या माध्यमातून. आणि आपण अशी अपेक्षा करूया की ही जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्यासाठी निश्चित त्यांच्याकडे एक चांगली यंत्रणा आहेच, पण ही आव्हानं आपण समजून घेतली पाहिजे, तरच आपण विकसित भारत हा याच्याकडे आपण पोहोचू शकतो, जे 2047चं उद्दिष्ट आहे. जर ही चॅलेंजेस आपण व्यवस्थित ॲड्रेस केली तर कदाचित 2047च्या अगोदरसुद्धा आपण विकसित होण्याची एक संधी आज आपल्याला उपलब्ध आहे. पण एकूण आव्हानं ती जी तुम्ही सातत्यानं उल्लेख करताय ती नेमकी आव्हानं कुठली आहेत? आता आपण जर एक विकसित भारत हा अजेंडा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आज देशाच्या जर तुम्ही जगभराच्या जर इकॉनॉमीज पाहिल्या तर अमेरिका, चीन, त्याच्यानंतर जपान, फ्रान्स, युनायटेड किंगडम असेल, भारत असेल, ब्राझील आहे, आणि त्याच्यानंतर इतर काही कॅनडा यासारखे देश जे पहिल्या 10 मध्ये येतात, ज्याला टॉप 10 इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड आपण असं म्हणतो. अमेरिका ही जगातली सगळ्यात मोठी आर्थिक ताकद आहे. जवळपास $30 ट्रिलियन हे त्यांचं GDP आहे. चायना अराउंड $18-19 ट्रिलियन पर्यंत आहे.
भारताची आत्ताची जी परिस्थिती आहे ती आपण 3 ते $3.5 ट्रिलियन मध्ये आहोत आणि आपलं लक्ष आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी. पण हे $5 ट्रिलियन हे थोडंसं मृगजळ मी यासाठी सांगतो की आपल्याला असं वाटतं की $5 ट्रिलियन जर आपण झालो म्हणजे आपले सगळे प्रश्न सुटतील. असं नाही आहे. एकंदरीत जगाची अर्थव्यवस्थेमध्ये भारताची स्पेस पाहिली तर $5 ट्रिलियन ही अतिशय छोटी फिगर आहे. कारण आज BlackRock सारखी एक अमेरिकन कंपनी आहे, इन्व्हेस्टमेंट कंपनी जे आपण पाहतो, तर त्याचं आजचं जे मार्केट कॅपिटलायझेशन तुम्ही जर पाहिलं किंवा त्यांची जी ॲसेट मॅनेजमेंटची जी कॅपॅसिटी पाहिली तर ते $10 ते $11 ट्रिलियन ॲसेट्स प्रत्येक वर्षी हे मॅनेज करतात एक कंपनी. जगातली एक कंपनी. आणि अशा अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. म्हणजे यांच्या आर्थिक उलाढाली ह्या कित्येक देशांच्या GDP पेक्षा जास्त आहेत. ही कॉर्पोरेट क्षेत्राची पॉवर आहे. भारताचं एकंदरीत आत्ताचं आपण स्थान पाहिलं तर निश्चित $5 ट्रिलियन आपण गेलं पाहिजे. 5 काय आपण 10, 15, $20 ट्रिलियन पण गेलं पाहिजे. तर आपण खऱ्या अर्थाने एक आर्थिक ताकद म्हणून पुढे येऊ शकतो. पण हा $5 ट्रिलियन जो आहे तर त्याने आपले सगळे प्रश्न काही सुटणार नाही आहेत. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरचे 2 प्रश्न जर आपण पाहिले तर इम्बॅलन्स ग्रोथ हा पहिला मुद्दा असा आहे की आज जो काही GDP आपला जनरेट होतो, जो एक $3-3.5 ट्रिलियन जो काही आपण पाहतो किंवा आता तो या 2024 एंड पण सपोज $4 ट्रिलियन पण जाईल. तर याच्यामधलं जवळपास 80% GDP जनरेशन हे काही 100-150 कंपन्यांकडनंच होतं ज्यांचा ह्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यातल्या ज्या टॉप 10 कंपन्या आहेत, मोठा वाटा जो आहे, तर त्यांचा आपण जर हे पाहिला तर एक 10 कंपन्या आहेत जवळपास 60-65% GDP आपला कंट्रोल करतात. त्याच्यामुळं हा एक मोठं चॅलेंज आहे की ही ग्रोथ जी आहे ही इम्बॅलन्स ग्रोथ आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इनइक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी जे आपण म्हणतो की बाकीच्या बिझनेसेसला ग्रो होण्याच्या दृष्टीने कुठेतरी इनइक्वॅलिटी जाणवते. म्हणजे धोरणं अशी आहेत की जी काही कंपन्यांना चांगली मदत करतात, काही कंपन्यांना त्यांचा तसा उपयोग होत नाही, काही कंपन्या ह्या स्ट्रगलिंगमध्ये असतात त्यांना फार उपयोग होत नाही. त्याच्यामुळं आपलं जे रँकिंग आहे गव्हर्नन्समधलं तर तिथं आपल्याला खूप चांगली सुधारणा करण्याची गरज आहे. हा जो इम्बॅलन्स आहे म्हणजे पुढे जाण्यापूर्वी फक्त एक प्रश्न विचारतो. तुम्ही इम्बॅलन्स सांगितलं, इनइक्वॅलिटी सांगितलं, तर हा जो बॅलन्स साधायचा असेल तर गव्हर्नमेंट म्हणून काय करायला पाहिजे? एक ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नन्स ही फार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज आपण जे काही धोरणं ठरवतो, उद्योगस्नेही धोरणं, ती त्या उद्योगांना तशा पद्धतीने त्या फॅसिलिटी मिळतात का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि जगभरामध्ये एक करप्शन परसेप्शन इंडेक्स नावाचा एक प्रकार आहे, ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स किंवा जगभरातली ज्या ग्रोईंग देश आहेत किंवा त्याच्यामध्ये हे परसेप्शन कसं आहे तर आपली रँक ही 84वी 84th की म्हणजे परदेशी बिझनेसेस आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की त्यांना असं काय वाटतं की इथं गव्हर्नन्समध्ये ती इक्वॅलिटी नाही आहे. म्हणजे काहींना लाभ, काहींना त्या पॉलिसीचा लाभ, फेवरिझम. त्यामुळं ही जी चॅलेंज आहे विकसित भारताकडे जाताना की ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नन्स हे फार महत्त्वाचं चॅलेंज राहणार आहे. आणि आपल्याला आपला GDP हा अनेक कंपन्यांना त्याच्यामध्ये त्याचा सहभाग पाहिजे मोठ्या प्रमाणात. म्हणजे पहिले 10 उद्योग आहेत त्यांचं त्यातलं जे प्रमाण आहे ते 15-20% राहिलं पाहिजे आणि बाकीच्या कंपन्यांचं ते 80% झालं पाहिजे. हा थोडासा रिव्हर्स ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्या इकॉनॉमीला एक स्टेबल इकॉनॉमी आपण त्याला म्हणजे आपण कुठल्याही एका 10 लोकांवरती आपली आर्थिक काय होतं की उद्या त्यांना जर काही प्रॉब्लेम झाले तर देशाची अर्थव्यवस्था सगळी कोलॅप्स होते, अनेक लोकांचे जॉब जातात. त्याच्यामुळं आपल्याला हा बॅलन्स करणं ही पहिली सगळ्यात मोठं आपल्या समोरचं आव्हान आहे. दुसरं आव्हान जे आहे ना ते गव्हर्नन्स, की हा गव्हर्नन्स आपण कसा इम्प्रूव्ह करू शकतो. आज जवळपास आपण पाहिलं असेल की दुसरी एक साईड ह्याची आहे की अनेक या देशातल्या बिझनेस फॅमिलीज आहेत त्या परदेशामध्ये मायग्रेट होत आहेत. मध्ये लोकसभेमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारले गेले, त्याची उत्तरं आलीत आणि काही हजार बिझनेस फॅमिलीजनी हा देश सोडलेला आहे. तर याचा आता आपण नवीन सरकारने विचार केला पाहिजे की हे लोक बाहेर का जातात किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंट या देशातून काढून परदेशामध्ये का जातात. आणि सगळे भारतीय लोक आहेत की जे MSMEमध्ये काही होते किंवा काही लार्ज स्केल इंडस्ट्रीज ज्यांच्या होत्या, आज ते लोक इथले कंपनी किंवा इथला व्यवसाय बंद करून बाहेर का जातात, त्यांना इथे काय अडचणी आहेत. मला असं वाटतं की आणि याच्यामध्ये काही स्टेट्स खूप चांगलं परफॉर्म करतात. दुसरं एक मी तुम्हाला याला मला एक मुद्दा यासमोर मांडायचा आहे की 29 राज्य आहेत देशामध्ये. या राज्यांमध्ये आपण जर पाहिलं तर GDPचं कॉन्ट्रीब्युशन जर स्टेट वाईज पाहिलं तर याच्यामध्ये एक 7 ते 8 राज्य असे आहेत ज्यांचं GDP कॉन्ट्रीब्युशन हे 70-75%.
आणि राहिलेल्या बाकीचं 21-22 राज्यांचं GDP कॉन्ट्रीब्युशन हे कमी आहे. आता पर्यायाने जे मोठे प्रदेश आहेत आपल्याकडे, जसं उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, बंगाल असेल किंवा काही थोडीशी नॉर्थ ईस्ट आणि इकडची राज्य आहेत की ते सरकारवर डिपेंड असतात, कारण त्यांच्याकडचं इंडस्ट्रियलायझेशन, बिझनेस आणि इन्कम जनरेशन कमी आहे. पण पर्यायाने तुम्ही कमी लोकसंख्येचीच राज्य पाहिली, ज्यामध्ये तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात, हरियाणा, या राज्यांचं पॉप्युलेशन कमी आहे पण यांचं GDP कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. तर इथं सुद्धा आपल्याला विकसित भारताकडे ज्यावेळेस आपण जातो तर या उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल या ठिकाणी सुद्धा ते उद्योगस्नेही राज्य कशी होतील आणि तिथं जास्तीत जास्त प्रमाणात एम्प्लॉयमेंट कशा जनरेट होतील. आज थोडंसं असं चित्र आपण पाहतो की इंडस्ट्रियलायझेशन महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू इकडे झाल्यामुळे आज नॉर्थ साईडची प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक इकडे मायग्रेट होतात, कारण त्यांना या ठिकाणी जॉब्स अवेलेबल रोजगार होतात मिळतो. त्यामध्ये. पण हे सुद्धा एक मोठं चॅलेंज असणार आहे की ही बॅलन्स ग्रोथ आपण कशी करू शकू, की प्रत्येक राज्यामध्ये उद्योगस्नेही धोरण आणि त्या उद्योग आणि प्रचंड एक चांगले उद्योग त्या ठिकाणी येऊन एम्प्लॉयमेंट जनरेशन. तिसरं महत्त्वाचं चॅलेंज या नवीन सरकारनं जे पुढं भेडसावणार आहे ते आहे बेरोजगारीचं. आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी तो मुद्दा फार गांभीर्याने उचलून धरलेला आपण पाहिला असेल की लोकांना सगळ्यात मोठा कन्सर्न काय आहे. तर आपण जर दीपकजी एकंदरीत देशाचं पॉप्युलेशन पाहिलं, आज आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय, तर वी आर द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. हे आज आपलं स्ट्रेंथ आहे. यंगेस्ट कंट्री का, तर आपलं 65% पॉप्युलेशन जे आहे या देशाचं ते 35 वर्षाच्या खालचं आहे. 50% जे पॉप्युलेशन आहे ते 25 वर्षाखालचं आहे. आणि हे 25 वर्षाखालचे जे पॉप्युलेशन आहे त्यांना जॉबची गरज आहे, कारण त्यांना पुढचे 25-30 वर्ष हे त्यांना त्यांच्या हाताला काम पाहिजे. आणि त्यामुळे जर एकंदरीत आपण हे पॉप्युलेशनचा ग्रोथ आणि हे यंग पॉप्युलेशन जर एकंदरीत ह्याचं हे पाहिला तर दरवर्षी आपल्याला 2 कोटी ते 2.5 कोटी रोजगार नवीन निर्माण करावे लागतील. नाहीतर बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट हा जो प्रश्न आहे तो ह्या देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणून पुढच्या काळामध्ये ऑलरेडी तो आलेला आहे. आपण तरुणांचे आज ज्या पद्धतीने तुम्ही जर त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं तरुणांना जर स्टेबल नाही केलं तर ते ती सगळ्या liability देशाला होईल. अनस्टेबल करू शकतात. म्हणजे ज्याला आपण आज ॲसेट म्हणतो, ज्याला आपण आज आपली स्ट्रेंथ म्हणतो की वी आर द यंगेस्ट कंट्री, यंग पॉप्युलेशन, ते लायबिलिटी होऊ शकतं. तो एक मोठा धोका आहे. तो आपला प्रचंड मोठा विकनेस होऊ शकतो. अनेक देशांमध्ये असं आहे की त्यांच्या देशाच्या उत्पन्नाचा बराचसा हिस्सा हा बेरोजगारांना बेरोजगारी भत्ते देण्यासाठी वापरला जातो. ती वेळ आपल्यावर नाही आली पाहिजे विकसित भारताकडे जाताना, की इथे प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येकाला त्याच्या स्किलप्रमाणे, त्याच्या शिक्षणाप्रमाणे काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे. आणि हे कसं होऊ शकेल, तर हे करण्याची ताकद सरकारमध्ये नाही, कारण सरकार नवीन जॉब नाही निर्माण करू शकत. त्याला लिमिटेशन्स आहेत. सरकार वर्षाला किती जॉब तयार करू शकतं. म्हणजे आता सध्या गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय असेल तर त्यांची स्वतःची साईज कमी करणे. म्हणजे हाच गव्हर्नमेंटसमोर सगळ्या चॅलेंज आहे. तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये जावा, ते म्हणतात की आम्हाला एक्सेस मॅनपॉवर कमी करायची आहे, आम्हाला नवीन जॉब तिथं क्रिएट नाही होणार आहेत. म्हणजे त्यांना स्वतःला डाऊनसाईज व्हायचं आहे. तर फक्त कॉर्पोरेट सेक्टर असं आहे, उद्योग क्षेत्र असं आहे जे नवीन जॉब निर्माण करू शकतं. म्हणून आपण जगातल्या सगळ्यात चांगले बिझनेसेस या देशामध्ये आणले पाहिजेत. हे मला वाटतं सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि हे जर करायचं असेल तर त्यासाठी उद्योगस्नेही धोरण आहे, पेपरवर ते धोरण आहे. प्रत्येक राज्य ते त्यांच्या पद्धतीने स्वतःचं मार्केटिंग करतं. पण जो गॅप आहे ना, तो गॅप आहे की तो लाभ त्या उद्योगाला मिळणे आणि तिथं कुठल्याही प्रकारचं फेवरेटिझम न होणे. ही सिस्टीम ज्यावेळेस आपण डेव्हलप करू त्यावेळेस जगातले सगळे उद्योग आपल्याकडे यायला तयार होतील. आत्ता सगळ्यांना यायचं आहे. भारत हे सगळ्यात मोठं मार्केट आहे. मी तुम्हाला जे सांगितलं ना, ही मार्केट ड्रिव्हनच ही इकॉनॉमी राहणार आहे. पण आपण जर चांगली धोरणं तयार करू शकलो तर निश्चित हे जे आपलं लक्ष्य आहे 2047 ते कदाचित आपण थोडं लवकरही अचीव करू शकतो. तर ही मला सगळ्यात महत्त्वाची धोरणं वाटत आहेत, हे मला चॅलेंजेस वाटत आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जसं सांगितलं की बिझनेस फ्रेंडली इन्व्हायरमेंट आणि कंड्युसिव्ह इन्व्हायरमेंट ज्याला, त्याची एक खूप मोठी गरज आहे. ट्रान्सपरन्सी सिस्टीममध्ये आणण्याची गरज आहे. आणि एक वेगळा मुद्दा मला या ठिकाणी खास या चॅनलच्या माध्यमातून हा मांडायचा आहे की जगभरातले लोक आपल्याकडे कसे बघतात. कारण ह्या ज्या मोठ्या कंपन्या ज्यावेळेस भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येतात, मी अनेक कंपन्यांशी चर्चा करत असतो. त्या कंपन्यांना आम्ही सल्ला देतो कुठल्या राज्यात तुम्ही गेलं पाहिजे, या देशामध्ये तुम्ही जर ही मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला करायचं असेल तुम्हाला काय बेनिफिट्स मिळू शकतात.
त्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याला मला या ठिकाणी मांडायचा आहे की त्यांना कुठेतरी एक भीती अशी वाटते की या देशामधलं जे राजकीय इन्व्हायरमेंट आहे, पॉलिटिकल इन्व्हायरमेंट, ते थोडं स्पॉईल झालेलं आहे. म्हणजे इथं सत्तेत असणारे लोक आणि विरोधात असणारे लोक ह्यांच्यामध्ये जो सुसंवाद असायला पाहिजे तो नाही आहे. आणि कुठेतरी तिथे एक वेगळ्या प्रकारचं एक इन्व्हायरमेंट आपण अनुभवतो आहोत, ज्याचा फटका हा उद्योगांना, म्हणजे उद्योग खूप सतर्क असतात. कुठलीही कंपनी ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये जाते तर ती पॉलिटिकल, सोशल, त्याच्या देशासमोरची पुढची आव्हानं हे सगळ्यांचा ते अभ्यास करत असतात बरोबर. आणि त्यातून ते निर्णय घेतात की आपण कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही. हे साहजिक आहे. म्हणजे एखादी कंपनी जर तिथं हजारो कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार असेल, बरोबर, आणि तिथं जर अशांतता असेल तर ते तिथे- हजार कोटी पाण्यातच आणि जाणार. अशा अनेक उदाहरणं पाहिलेत आपण, अनेक कंपन्यांना याचा फटका बसताना आपण पाहिलेला आहे. त्यामुळं स्पर्धा असावी राजकीय पक्षांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये, पण त्यांच्यामध्ये सलोखा पण असला पाहिजे. म्हणजे आपण खूप चांगला काळ पाहिला. वाजपेयीजी या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस काँग्रेस पक्ष विरोधात होता, परंतु अनेक वेळा त्यांच्यामध्ये सहमती असायची. अनेक प्रश्नांना विरोधक आणि सत्ताधारी पक्षातले लोक देशाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याला एकत्र सामोरे जायचे. मनमोहन सिंगांच्या काळातही हाच सलोखा आपण पाहिला. मला वाटतं मागच्या काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये थोडा डिस्टर्बन्स आलेला आहे. आणि आता या निवडणुकीतून एक चांगलं झालं की खूप चांगला मजबूत विरोधी पक्ष या देशामध्ये आता तयार झालेला आहे. आणि त्यामुळं आणि स्पर्धाही पाहिजेच राजकारणातही, म्हणजे सत्ता तो कुणी सत्ताधारी असू द्या, मजबूत विरोधी पक्ष असणं ही देशाची गरज यासाठी आहे की तुमचा जो काही अजेंडा आहे तो राबवण्यासाठी विरोधी पक्ष तुमच्यावर वॉच ठेवतो. आणि ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ते टार्गेट अचीव करताना ते तुम्हाला इनडायरेक्टली मदतच करत असतात, कारण ते तुमच्या वॉच ठेवून असतात. तुम्ही ज्या चुका करता त्याच्यात किंवा जे काही चांगल्या गोष्टी करतात, चांगल्या डिबेट्स होतात. तर हा एक नवीन गोष्ट मला या निमित्ताने सांगायची की स्पर्धेसोबत राजकीय वातावरणामध्ये सलोखा असणं हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बोलतो. गेल्या 5 वर्षामध्ये जी काही आपण अस्थिरता महाराष्ट्रामध्ये बघितली आहे त्याचा फटका इथं येणाऱ्या, म्हणजे आता तुम्ही फार जवळून निश्चित, काम निश्चित. करता किंवा त्या सिस्टीममध्ये, कारण तुम्ही अनेक कंपन्यांना सल्ला पण देताय इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, या संदर्भात काम करता. तर महाराष्ट्रामध्ये या 5 वर्षामध्ये येणाऱ्यांचे प्रश्न काय होते? तुम्ही बऱ्यापैकी मी अनेक कंपन्यांशी इंटरॅक्ट करतो त्यावेळेस आपण मागच्या 7-8 वर्षामध्ये, 5च वर्ष नाही पण त्याच्या अगोदरची 1-2 वर्ष आपण जर धरली त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला अनस्टेबिलिटीचा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. आणि अनेक उद्योग ज्यांना त्यांचं फर्स्ट चॉईस असतं महाराष्ट्रातच यायचं, कुठलाही आंतरराष्ट्रीय उद्योग असतो तो पहिल्यांदा त्याचं चॉईस असतं मुंबई, महाराष्ट्र. कारण इथं एक खूप कॉम्पिटेटिव्ह इन्व्हायरमेंट आहे. इथं तुम्हाला खूप चांगली मॅनपॉवर अवेलेबल होते. इथलं उद्योगस्नेही वातावरण आहे, इथलं कल्चर, इथली डायव्हर्सिटी, इथली एकंदरीत क्लायमेट, हे सगळंच त्या कंपन्यांना मानवणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र ऑब्व्हियसली फर्स्ट चॉईस असतो कुठल्याही कंपनीचा. परंतु बऱ्याचदा सरकारच्या उदासीनतेमुळे बऱ्याचदा म्हणजे आपण पाहिलं असेल आज काही राज्य जी आहेत ती खूप कॉम्पिटेटिव्ह पद्धतीने उद्योगांना अट्रॅक्ट कुठली करतात. राज्य, आता महाराष्ट्राला महाराष्ट्राला कॉम्पिटिशनमध्ये गुजरात आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, आंध्र तेलंगणा आहेत, की ही खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचे उद्योग त्या राज्यामध्ये घेऊन जाण्याच्या दृष्टीने खेचतात. काम करतात. हो, कारण इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्यापेक्षा 2 रुपये कमी दरांनी कर्नाटक वीज प्रोव्हाइड करतं उद्योगांना. त्याच्यामुळं ज्या लोकांना कोल्हापूर, सांगली या पुण्यातल्या लोक ज्यांना उद्योग टाकायचे ते पलीकडे बेळगावला जाऊ शकतात 4 तासावर, कारण त्यांना तिथं फायदा होतो. तसंच इकडे अनेक मुंबई जवळपासचे उद्योग आहेत ते गुजरातला जाऊ शकतात, कारण ते अंतर किती आहे, 3-4 तासातून पलीकडे गेला तर तुम्हाला गुजरातमध्ये त्या फॅसिलिटी सगळ्या मिळून जातात. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राने खूप गांभीर्याने या क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे. म्हणजे मी अतिशय जबाबदारीने सांगतो, मी खूप वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि आर्थिक विकास मंडळाच्या काही आमच्या अभ्यास ह्याच्यावर निष्कर्षाने तुम्हाला सांगतो की आपण खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या आपण मागच्या काही वर्षामध्ये गमावलेल्या आहेत फक्त आपल्या अनास्थेमुळे आणि राजकीय अस्थिर्यामुळे. एक खूप चांगली सिस्टीम करण्यात गुजरातसारखं राज्य आहे की त्यांचं टार्गेटच असतं, सरकार स्वतः एक टार्गेट म्हणून उद्योग क्षेत्राला अट्रॅक्ट करण्यासाठी काय गोष्टी करायच्या. कर्नाटकमध्ये बघा, तामिळनाडूमध्ये बघा, म्हणजे ही राज्य खूप चांगल्या पद्धतीने ही धोरणं राबवतात, ॲग्रेसिव्हली राबवतात. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी अमेरिकेत असताना
मला एक तेलंगणा सरकारचा एक अधिकारी वॉशिंग्टन DC मध्ये भेटला होता आणि आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये काही तिथल्या लोकांशी चर्चा करत असताना त्यांची माझी ओळख झाली. मी त्यांना विचारलं की तुम्ही इथं काय करता? तर ते म्हणले की आमच्या राज्य सरकारने वॉशिंग्टन DC मध्ये ऑफिस सुरू केलं आहे अमेरिकेतले उद्योग हे तेलंगणामध्ये नेण्यासाठी आणि मी फुल टाईम ते काम करतो. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने बाकीचे राज्य जर काम करत असतील तर महाराष्ट्र तर हे पहिल्यापासून आपण लीडर आहोत या क्षेत्रातले, तर मग आपण सुद्धा ते ॲग्रेसिव्हली हे केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद असं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक किंवा मराठवाड्यातला काही भाग किंवा नागपूरकडचा काही भाग या ठिकाणी नवीन व्यवसायांना म्हणजे उद्योगाचं कंपन्यांना विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रचंड स्कोप आहे. आणि हे आता इथून पुढच्या येणाऱ्या या सरकारने आणि नवीन सरकारने, कारण 4 महिन्यानंतर इथे निवडणुका होणार आहेत, तर हे टार्गेट त्यांनी ठेवलं पाहिजे. आता आपण घोषणा केली आहे की $5 ट्रिलियन मध्ये $1 ट्रिलियन महाराष्ट्राने कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे असं राज्य सरकार सांगतं. पण ते $1 ट्रिलियन आपण कधी करू शकणार? जर आपण ॲग्रेसिव्हली या लोकांना जर या कंपन्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकलो तर हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. तर मला वाटतं की हे दुसरं एक या अनुषंगानं विचारायचं होतं. म्हणजे खूप चांगलं ही डिस्कशन सुरू आहे आणि तुमच्याकडून खूप सारी इन्फॉर्मेशन समोर येते. बरोबर. म्हणजे एक इंटरनॅशनल लेवलला गव्हर्नमेंटच्या लेवलच्या या सगळ्या गोष्टी झाल्या, स्थानिक पातळीवरचे काही न्यूसन्स क्रिएट होतात आणि ज्यामुळं असलेले उद्योगसुद्धा हो ते बाहेर जात आहेत अशी चर्चा आहे. हो म्हणजे आता ते स्थानिक न्यूसन्स कुठले, तर तिथं काही राजकीय जे नेते मंडळी आहेत त्यांचेच बरोबर. कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्यालाच हा व्यवसाय मिळाला पाहिजे, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळालं पाहिजे, मग ते चढ्या दरानं मागणं किंवा व्हॉटएव्हर जे काही मार्ग आहेत ते सगळे अवलंबणं. आणि मग त्यावेळी या सगळ्या उद्योग कंपन्यांना जे प्रोटेक्शन हवं असतं एक गव्हर्नमेंट, बरोबर. ते मिळत नाही. कुठंतरी राजकीय स्वार्थ जपण्यासाठी आपण हे सगळे उद्योग लूज करतोय असं चित्र चर्चेला येत आहे. ते नाही, हे कितपत खरं खरं आहे, हे अगदी खरं आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षामध्ये पॉलिटिकल न्यूसन्स म्हणा किंवा लोकल न्यूसन्समुळे अनेक कंपन्यांना त्याचा फटका बसलेला आहे. अनेक चांगल्या कंपन्यांनी त्यांचं प्रोडक्शन हे महाराष्ट्रातून परराज्यामध्ये हलवलेलं आहे ऑलरेडी. मग त्या कंपन्या तुम्हाला इथं दिसतील, पण त्या कंपन्यांचा तुम्ही स्टडी केला की हे 5 वर्षापूर्वी किती इथं मॅन्युफॅक्चरिंग करतात, आज किती करतायत, तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठा ड्रॉप तुम्हाला अनुभवायला मिळतो. ती कंपनी नावाला इथं असते पण प्रोडक्शन त्याचं दुसरीकडे होत असतं. आणि आज राज्यांमध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे की इथल्या उद्योगांना खूप चांगल्या सवलती ह्या बाकीच्या राज्यात दिल्या जातात. आता आपले धोरणकर्त्या महाराष्ट्रातले त्यांना असं वाटतं की आपण या क्षेत्रातले लीडर आहोत, लोकांना आपली गरज आहे, लोकांनी आपल्याकडे आलं पाहिजे. पण आता असं राहिलेलं नाही. आता दळणवळणाच्या सुविधा एवढ्या चांगल्या सगळीकडे झालेल्या आहेत की तो उत्तराखंडलाही जायला तयार होतो, तो हिमाचल प्रदेशमध्ये पण जायला तयार होतो उद्योजक, तो अगदी त्या पांडिचेरी पण जायला तयार होतो किंवा आंध्र तेलंगणामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जायला तयार होतो, कारण आता मोबिलिटी हा इश्यू राहिलेला नाही. तर महाराष्ट्राचं हे जे ॲडव्हान्टेज होतं ते आता इथून पुढच्या फार काळ आपण त्याच्यावर आपण तग नाही धरू शकणार. आणि सरकारने उद्योग खात्याने हे न्यूसन्स कंट्रोल करण्यासाठी ॲग्रेसिव्हली पावलं उचलली पाहिजेत. कारण परदेशी उद्योगांना ज्यावेळेस सरकारचं प्रोडक्शन मिळतं त्यावेळेसच ते खूप चांगल्या पद्धतीने इथं काम करू शकतात. मला असं वाटतं की तुमच्यामार्फत हा विषय खरंच राज्य सरकारकडे चांगल्या पद्धतीने पोहोचावा आणि त्यातून काही चांगल्या ॲक्शन जर झाल्या तर निश्चित महाराष्ट्र पुन्हा ते वैभव प्राप्त करू शकतो. आज भारत सरकारचा जो आपला नीती आयोग आहे त्याच्यामध्ये 29 राज्याचा एक सर्वे येत असतो की कुठलं राज्य हे जास्त चांगल्या म्हणजे बिझनेस करण्यासाठी फ्रेंडली आहे. हां, म्हणजे एक स्टेट फ्रेंडलीनेस, बिझनेस स्टेट फ्रेंडली हा जो कॅटेगरी आहे आपला नंबर 13वा आहे, 15वा, कधी 17वा इथपर्यंत आपली घसरण झालेली आहे. आणि हे खरं खूप शॉकिंग फिगर्स आहेत. म्हणजे आपणही ते नीती आयोगाच्या ह्याच्यावरून आपल्याला कळून येईल की एक नंबरचं राज्य आज 13व्या नंबरला कसं जाऊ शकतं. याच्या संदर्भात गांभीर्याने खरंच विचार म्हणजे करण्याची आपण गरज आहे. विचार कारण करण्याची येणारा गरज आहे. जो हा तरुण वर्ग आहे त्याला पुन्हा रोजगारासाठी पुन्हा आणि बाहेरच्या राज्यांमध्ये जावं लागेल. एम्प्लॉयमेंट म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही सरकारला ज्यावेळेस देशाचं नेतृत्व करायचं असेल तर तरुणांच्या हाती रोजगार मिळण्यासाठी त्यांना प्रचंड काम करावं लागणार आहे. आणि विकसित भारत ही संकल्पना जोपर्यंत प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत तो विकसित भारत असूच शकत नाही. माझं तर स्पष्ट हे मत आहे. बरोबर. आणि सर्वसमावेशक असलं पाहिजे. आणि विकसित भारत ही सर्वसमावेशक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे फक्त आपण रोजगार नुसते उद्योग क्षेत्रात निर्माण करून चालणार नाही,
तर शेतीचं क्षेत्र आहे, सर्व्हिसेस सेक्टर आहे. कारण इकॉनॉमी ज्यावेळेस GDP काउंट केला जातो, ॲग्रिकल्चर, सर्व्हिसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग. तर जसं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जॉब क्रिएट झाले पाहिजेत, तसंच ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आपण त्याला उद्योग म्हणून पाहून त्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप क्रांतिकारी काम करण्याची गरज आहे. आज देशातला शेतीचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. कारण शेतकरी हा कायम नुकसानीत का राहतो? कारण एवढ्या वर्षाच्या ज्या काही एकंदरीत शेती क्षेत्रात खूप इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत, खूप सरकारने पैसे त्यात लावलेत, पण अपेक्षित रिझल्ट का येत नाही? ह्याला कुठंतरी आपण मार्केट इकॉनॉमीशी जोडणं ॲग्रिकल्चर क्षेत्राला गरजेचं आहे. कारण जे 5, 7, 10 वर्षापूर्वीचा जो भाव जर शेतकऱ्यांना आज मिळत असेल त्यांच्या उत्पादनासाठी, तर मग काहीतरी ह्याच्यामध्ये चुकतं आहे आणि ह्याच्यामध्ये क्रांतिकारी बदल होण्याची गरज आहे. म्हणजे MSPसाठी जी आंदोलनं आपण पाहिली जी होतात, का तर त्यांना मिनिमम ॲश्युरन्स पाहिजे प्राईस त्यांच्या ह्याच्यासाठी. माझं उत्पादन खर्च जर ₹100 असेल, तर मला ₹120-130 तरी मिळाले पाहिजेत ना. आज कुठलाही उद्योग तोट्यामध्ये कधीच उद्योग ते का मग कृषी क्षेत्रच असं का की तो शेतकरी कायम नुकसानीत का जातो? तर विकसित भारतामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे की त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा त्याला जास्त हमीभाव आणि जास्त बाजारभाव मिळणे, याच्या दृष्टीने खूप क्रांतिकारी काम करण्याची गरज आहे. एक मगाचा मुद्दा माझा थोडक्यात जे की राहिला सांगण्याचा, विकसित भारतामध्ये क्लायमेट चेंजला फार महत्त्वाचं स्थान असणार आहे. आज आपला जो प्रॉब्लेम झालेला आहे देशामध्ये, आज क्लायमेट चेंज हा विषय आपण गांभीर्याने घेत नाही. आज मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल, प्रत्येक शहराचं तापमान हे 3 डिग्री, 2 डिग्री, 4 डिग्रीनी वाढलेलं आहे. आणि हे जर असंच वाढत राहिलं तर इथं खूप मोठा ह्यू अँड क्राय व्हायची शक्यता आहे. आणि म्हणून आज जे काही जागतिक स्तरावर क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये ज्या काही पॉलिसी होत आहेत त्या भारतामध्ये ॲप्लिकेबल करणे, मी मागच्या सरकारच्या 10 वर्षामध्ये सगळ्यात चांगली कुठली गोष्ट झाली असेल तर सोलर एनर्जी क्रिएशन, कारण ती फार गरजेची आहे क्लायमेट चेंजच्या दृष्टीने. म्हणजे मागच्या सरकारने सोलर, विंड, सी आणि ग्रीन हायड्रोजन या ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण हजारो मेगावॅट हे या क्षेत्रापासून जनरेट करतोय. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या काही वर्षामध्ये टार्गेट घ्यावं लागेल की कार्बन उत्सर्जनचा जो विषय आहे तो डील करणे, मोठ्या प्रमाणात त्याला हँडल करणे, फॉरेस्ट्रेशन, पर्यावरणाचं संतुलन आणि अपारंपरिक ऊर्जेतून त्याची निर्मिती जास्त, म्हणजे बाकी थर्मल आणि ह्याच्यापेक्षा ह्या इकडनं जास्त ऊर्जा निर्मिती, विंड एनर्जी असेल, तर हे खूप गरजेचं राहणार आहे क्लायमेट चेंजच्या दृष्टीने. आणि ती चॅलेंजेस आपल्याला मीट करावी लागतील. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारतो जो तुमच्या विश्लेषणामध्ये अतिशय मला प्रामुख्यानं जाणवला, की मार्केट जे आहे सध्या, जो आपला देश आहे हा मार्केट ड्रिव्हन आहे. आणि 5 ट्रिलियनची जी काय आपली इकॉनॉमी आहे ते आता बरेच घटक फोर्सफुली काम करतील आणि तिथूनच आपण 5 ट्रिलियन होऊ किंवा दुसरी महासत्ता बनू, असं तुमच्या विश्लेषणाचा एक तो भाग होता. तर आपल्या देशामध्ये जे काही एक नॅरेशन केलेलं आहे सेट एकदम, किंवा इथं मोदी पाहिजेत आणि मोदी असतील तरच हे होणार आहे. सक्षम नेतृत्वाची गरज असतेच, नो डाऊट, पण मोदी असतील तरच आपण 5 ट्रिलियन होणार आहे का? कारण लोकांमध्ये एक शंका आहे, म्हणून विचार. माझं प्रामाणिक मत असं आहे की राष्ट्र सर्वप्रथम असतं, व्यक्तीपेक्षा राष्ट्र कधीही मोठं असतं. आणि या देशामध्ये एकंदरीत तुम्ही हे जे बदल घडतायत आणि भारताचं जे जागतिक स्तरावरचं जे महत्त्व आहे, निश्चित लिडरशिप गरजेची असते. सगळ्या पंतप्रधानांनी, माझं प्रामाणिक मत आहे, म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपर्यंत सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस देशाचं नेतृत्व करता त्यावेळेस तुम्हाला वैयक्तिक अजेंडे हेवे दावे ठेवून काम करून चालत नाही, तर तुम्हाला त्या राष्ट्र निर्माणासाठीच काम करावं लागतं. म्हणून अगदी कमी काळ मिळालेले पंतप्रधान देवेगौडा असतील किंवा इंद्रकुमार गुजराल असतील किंवा चंद्रशेखर जे असतील, त्यांनी त्यांच्या मिळालेल्या काळामध्ये सुद्धा काही निर्णय खूप चांगले घेतलेले आहेत. त्याच्यामुळे देशाचं नेतृत्व खूप चांगल्या लोकांनी आत्तापर्यंत केलं. आणि इथून पुढच्या काळातसुद्धा हा नरेटिव्ह मला मान्य नाही, प्रामाणिकपणे मी सांगतो की हेच असल्यामुळेच देश विकसित होईल असं नाही. ही मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी आहे, जगाचे इंटरेस्ट या भारतामध्ये गुंतलेले आहेत. आणि आता इथून पुढे आपल्याला जग चालवणार आहे, कारण 140 कोटीचा हा देश आहे, हे जे जगाचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचे इंटरेस्ट भारतामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे इथे गरज आहे सक्षम नेतृत्वाची आहे, पण त्याच्यासोबतच गुड गव्हर्नन्सची सगळ्यात महत्त्वाची. जो नेता
सगळ्यांना सोबत घेऊन चालेल, जो नेता हा एक आपण इट्स अ डायव्हर्स कंट्री, आपण जर आपल्या देशात जो आहे ना की म्हणजे डायव्हर्सिटी इज आवर स्ट्रेंथ. मग तुम्ही त्याला एका मापाने त्याच्याकडे बघू शकत नाही आणि ते जर तुम्ही ह्याच्यावर थोपवायला गेला तर तुम्हाला इथं उद्रेक दिसेल. तर ती डायव्हर्सिटी मेंटेन करून जगाचं नेतृत्व म्हणजे जगाच्या एका एक तो प्रवास जागतिक एक स्थान मिळवण्याचा. आणि माझा दुसरा एक थोडासा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की आपण महासत्ता होण्याच्या मागे आपण लागू नये. महासत्ता हा शब्द जिथं सत्ता येते ना तिथं काहीतरी गडबड असते. त्याच्यामुळे महासत्ता होण्यापेक्षा किंवा जागतिक पॉवर होण्यापेक्षा अनेक लोकांना खूप हे रोमॅन्टिक वर्ड्स आहेत की खूप चांगलं वाटतं लोकांना की नाही वी आर सुपर पॉवर. सुपर पॉवर होऊ नका. वी शुड एम टू बिकम अ ग्रेट नेशन. आणि एक महान राष्ट्र म्हणून आपण उदयाला येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण महान राष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न साकार होण्यासाठी ते राष्ट्र बनलेलं असतं. महान राष्ट्राची संकल्पना की त्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक स्वप्न आहे, ते स्वप्न साकार होण्याची प्लॅटफॉर्म, ते स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी त्याला लागणारी इकोसिस्टीम त्या महान राष्ट्रामध्ये असते. सुपर पॉवर म्हणजे काय, कुणीतरी पॉवर चालवणारी व्यक्ती आहे. आणि मी पुन्हा सांगतो की देशाचं नेतृत्व भविष्य काळामध्ये कुणीही जरी केलं तरी भारताची इकॉनॉमी ही ग्रोईंग इकॉनॉमीच राहणार आहे. आज आपण 6.5 6.7 आपला आर्थिक विकास दर आहे आणि तो इथून पुढच्या काळामध्ये याच चढ्या ह्यानी आपण ग्रो होणार आहोत, वाढत होत जाणार आहोत. तर नेतृत्व फक्त असं पाहिजे जे सर्वांना सोबत घेऊन जाईल आणि ज्याला एक जागतिक विजन आहे. आणि आपण पहा ना आपल्याला जे जे प्राईम मिनिस्टर मिळाले ते सगळे खूप चांगल्याने त्यांनी सगळ्यांनी काम केलं. त्यांचं क्वालिफिकेशन बघा किंवा त्यांची एकंदरीत हे एक त्यांची दृष्टी बघा किंवा त्यांचं एक्सपोजर बघा. मनमोहन सिंग सारखं प्राईम मिनिस्टर आपल्याला मिळाले. एवढ्या क्रिटिकल फेजमध्ये अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं काम घ्या. राजीव गांधींनी छोट्या वेळात केलेलं काम घ्या, इंदिरा गांधींनी केलेलं काम घ्या, लाल बहादूर शास्त्रींनी केलेलं काम घ्या किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंनी. कारण त्यांच्या काळाची आव्हानं वेगळी होती. त्या आव्हानांना ते कशा प्रकारे सामोरे गेले हे नेतृत्वाचे म्हणजे आपण त्यांचं मूल्यमापन करताना त्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आजच्या आणि त्या काळची कंपॅरिझन होऊ नये. मी तुम्हाला सांगतो शेवटचा मुद्दा सांगून म्हणजे आपण थांबू की आज विकसित भारताकडे जाताना ना की सगळ्यात महत्त्वाची गरज आहे क्वांटिफिकेशनची. आज प्रत्येकजण म्हणतो विकसित भारत, प्रत्येकजण म्हणतो अमृतकाल, पण हे खूप जेनरिक शब्द आहेत. त्याचं क्वांटिफिकेशन काय? विकसित भारत 2047, मग 2027चं टार्गेट काय, 2032चं टार्गेट काय, 2037चं टार्गेट काय, 2042चं टार्गेट काय? प्रत्येक 5 वर्षाचं टार्गेट ठेवून ते टार्गेट आपण त्याचं क्वांटिफिकेशन आपण केलं पाहिजे. दुसरी एक कदाचित लोकांना माहीत नसतं म्हणून फक्त एक काही इंडेक्सेस माहिती देतो की आज आपण कुठे आहोत. म्हणजे रियालिटी आपण समजून घेतली पाहिजे आणि आपला किती मोठी झेप मारायची आहे तर ही आपण समजून घेतलं पाहिजे. आज जागतिक ज्या राष्ट्रांचा अभ्यास होतो तर काही इंडेक्सेस आहेत, ग्लोबल इंडेक्सेस, की त्याच्यामध्ये आज तुम्ही कुठे आहात तुम्हाला काय प्रगती करायची आहे. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं आपले हे नंबर्स खूप विचार करायला लावणारे शॉकिंग आहेत. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा UNDP युनायटेड नेशन ज्यावेळेस तयार करतं 193 देशांमध्ये आपला नंबर 134वा आहे, 134th ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये. आज ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे इथं भुकेचं प्रमाण म्हणजे आपण विकसित राष्ट्र व्हायला चाललो आहे. 125 देशामध्ये आपला नंबर 111वा आहे. आपल्यापेक्षा बांगलादेश वगैरेची परिस्थिती चांगली आहे हंगर इंडेक्समध्ये. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स की जिथं रिसर्च संशोधन होतं तिथे 132 राष्ट्रांमध्ये आपण 40व्या नंबरवर आहोत. जेंडर इनइक्वेलिटीमध्ये आपण 193 राष्ट्रांमध्ये 108व्या नंबरवर आहोत. हॅपीनेस इंडेक्स हा एक नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे त्याच्यामध्ये आपण 126व्या नंबरवर आहोत. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये 126व्या नंबरवर आहोत. करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये 93व्या नंबरवर आहोत, 93. आणि ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स की या राष्ट्रामध्ये एक लिव्हेबल एन्व्हायरमेंट ज्याला म्हणतो राहण्यासाठी तर आपल्या शहरांचे नंबर प्रत्येक शहराचा वेगळा आहे पण दिल्ली मुंबई आपण पकडूया 141. म्हणजे ज्यावेळेस हे सगळे नंबर आपण पहिल्या 20-25 मध्ये आणू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण विकसित होऊ. त्याच्यामुळे आपलं टार्गेट हे असलं पाहिजे. म्हणजे फक्त रोमॅन्टिक आणि एक अशा मोठ्या मोठ्या नुसत्या संकल्पना करून भागणार नाही तर या मुद्द्यांवर आपण काम करण्याची गरज आहे. हे मला वाटतं या सरकारसमोरची सगळ्यात महत्त्वाची आव्हान आहेत. आणि निश्चित
हे सरकार त्याला न्याय देईल. मला विरोधी पक्षाचं पण अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सुद्धा चांगलं काम करावं. या निवडणुकीने त्यांना एक चांगली मजबूत अशी एक संधी दिलेली आहे आणि सत्ताधारी आणि विरोधी यांच्या सुसंवादातून एक विकसित राष्ट्र घडावं ही माझी एक मनोकामना आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून ही माझी इच्छा आहे. आणि आपण मला आज या ठिकाणी आपल्या या माध्यमाद्वारे प्रकट माझे विचार या ठिकाणी मांडण्याची संधी दिली. मी दीपकजी आपले खूप खूप आभारी आहे आणि मला खूप छान वाटलं. आमच्या आनंदाचा आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचे विचार ऐकायला मिळाले. खरं तर तुम्ही वेळ दिलात आणि आपण जे 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडं जाणार नाही जाणार, जगातली कोणती महासत्ता होणार, याच्यापेक्षा आपण जे आता तुम्ही सगळे इंडेक्स सांगितले त्या इंडेक्समध्ये आपण कुठं राहणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जे तुम्ही आठवण करून दिली, अधोरेखित केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना ही गोष्ट निश्चितपणे आवडली असेल किंवा त्यांना काय वाटतं या सगळ्या गोष्टीविषयी जे सचिन इटकरजींनी सगळं हे विश्लेषण केलं आहे, विवेचन केलं आहे. खरंच 5 ट्रिलियन होणार आहे का? 5 ट्रिलियन होण्यासाठी काय केलं पाहिजे? एक मुठभर उद्योजकांच्या हातामध्ये आपण ही सगळी सत्ता एकवटून द्यायची की अनेक उद्योजक तयार करून ह्या GDP मधला त्यांचा वाटा वाढवायचा? कारण जर त्या 10 लोकांवरती जर काही गदा आली, होऊ नये असं, पण समजा आलीच, तर आपला देश कोलमडून पडायला एक क्षणाचा कालावधी पुरेसा असेल. हे इतक्या वर्षांचं त्यांचं संचित आहे अनुभवाचं, ते त्यांनी आपल्यासमोर विशद केलं आहे. आपल्याला कसं वाटलं ते आमच्या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.